विवेक नगर आणि आचार्य नगर येथील रहिवासी आम्ही आज उपोषणात बसलो आहोत। सारंग स्वामी विद्यालयाने आमच्या या जागेवरती नगरच्या अतिक्रमण केलेलं आहे। त्यांना 2 रूमची परवानगी असताना सुद्धा 2 मजली शाळा बांधली। त्यानंतर उर्वरित नगर येथील सदस्य आणि रहिवासी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत। उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की 31/3/2022ला सहाय्यक संचालक महानगरपालिका परभणी यांनी जे पत्र काढलं त्या पत्राप्रमाणे सारंग स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाची जी काही शाळेचं बांधकाम आहे ते बांधकाम हे अनधिकृत आहे आणि त्यांनी अतिक्रमण करून ते बांधकाम केलेलं आहे। हे बांधकाम त्वरित पाडावं आणि त्याचा खर्च जो आहे तो खर्च देखील त्या शाळेकडून वसूल करण्यात यावा। इतकं धडधडीत पत्र असताना देखील कुठलीही कारवाई मागील 3 वर्षामध्ये झालेली नाही। त्या ठिकाणी JCB येतं आणि चिरीमिरी घेऊन पुन्हा परत येतं। सर्व महानगरपालिकेतले अधिकारी आणि कर्मचारी हे मॅनेज झालेले कर्मचारी आहेत आणि पैसे घेऊन ते सर्व काम करतात। आजपर्यंतचा असा अनुभव आहे की ती शाळेचं बांधकाम पाडावा असा आदेश असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना देखील मागील 5-6 महिन्यात त्यांनी अतिक्रमण करून पुन्हा बांधकाम केलं आणि जी ओपन स्पेस होती समोरचं जे ग्राउंड होतं त्या ग्राउंडवर देखील भिंत बांधली। ती भिंत बांधू नये म्हणून आम्ही माननीय आयुक्त, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस निरीक्षक, नवा मोंढा पोलीस स्टेशन अनेक लोकांना आम्ही रहिवासी म्हणून भेटायला गेलो, परंतु यांनी ही उडवाउडवीची उत्तरं दिली। म्हणून आज आम्हाला या उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। प्रशासनाला आमची विनंती आहे की ते बांधकाम जे आहे ती अनधिकृत भिंत आहे ती त्वरित पाडावी, शाळेचं बांधकाम पाडावं ही आमची मागणी आहे आणि आम्हाला ते ग्राउंड मोकळं करून द्यावं। आमची लेकरं बाळं खेळणार कुठं, आमचे मायबाप जाणार कुठं, वयोवृद्ध स्त्रिया पुरुष असतात ते फिरणार कुठं, त्यासाठीची जी काही ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर अतिक्रमण केलेलं आहे। ज्या ग्राउंडचं आज व्हॅल्युएशन साधारणतः 2 एकर जागा आहे ती 37 गुंठे म्हणजे 2 एकरला थोडीशी कमी, तर त्या जागेचं व्हॅल्युएशन आहे 100 कोटी रुपये। 100 कोटी रुपयाची जागा ही हडप करतायत आणि प्रशासन डोळे झाकून बंद डोळ्यावर पट्टी बांधून हे लोक बसतायत। तर याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या ठिकाणी जोपर्यंत बांधकाम पडत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत, ही आमची रास्त मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.